घेतल्या जात आहेत। के लिए मौलानाओं के तलवे चाटना जो कांग्रेस ने शुरू किया है, इसी के कारण ये सज्जाद नोमानी जी वोट जिहाद करेंगे कहते हैं। वोट जिहाद के सिपा सलार शरद पवार, राहुल गांधी और उद्धव ठाकरे कहते हैं, और उसके बाद ये कहते हैं कि हम तुम्हारे साथ हैं। और उसके बाद ये कहते हैं कि जो बीजेपी को वोट देगा उसका हुक्का पानी बंद करो, उसका सोशल बायकॉट करो। मैं सवाल पूछना चाहता हूं कांग्रेस पार्टी से, क्या ये संविधान में लिखा है वोट लेने उसका सामाजिक बहिष्कार हो? और आप जोरावर दिसून येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये रोड शो करत आहेत। आपल्यासोबत आहेत फडणवीस। देवेंद्रजी, काय सांगाल? सर्वप्रथम तर आज बाळासाहेबांचा स्मृती दिवस आहे, काय भावना आहेत तुमच्या? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना मी वंदन करतो। खऱ्या अर्थानं आमचे प्रेरणास्त्रोत होते, प्रखर हिंदुत्ववादी होते। आज खरं म्हणजे त्याच विचाराची आवश्यकता आहे आणि त्या विचाराचं प्रतिपालन महायुती करते। प्रचाराचा शेवटचा संडे आहे, अवघे आता काही तास उरलेले आहेत आणि या उरलेल्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे। महायुती म्हणून काय पाहता? कारण उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, आपण पाहतो प्रचाराचा शेवटचा दिवस, अवघे तास। लोकांचं मन बनलंय, लोक महायुतीला निवडून देणार आहे। काय किती आकडा काय सांगाल? जर आकडा सांगायचा असेल? आकड्यांमध्ये जाणारा नाही, पण बहुमत मिळेल। दुसरं असं आहे की महाविकास आघाडीमध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचं नाही आहे, तुम्ही काय सांगाल? असं आहे, त्यांच्याकडे भांडणं आहेत, आमच्याकडे रेसच नाही आहे। राहुल गांधी नेहमी येतात आणि धारावीचा मुद्दा उपस्थित करतायत, तुम्ही त्याला उत्तरही दिलेलं आहे, एकूण काय सांगाल? त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, तेच ते मुद्दे ते बोलतात, खोटं बोलतात, रेटून बोलतात, त्याला काय उत्तर द्यायचं? 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र होतं। निवडणुकीनंतर काय चित्र आम्हाला पाहायला मिळेल? वाढलेलं अमित भाईंनी स्पष्ट सांगितलं आहे, निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष ठरवतो। धन्यवाद। कॅमेरामन नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये फडणवीस यांचा भव्य दिव्य असा रोड शो आज पाहायला मिळतो। आठवड्याभरामध्ये आज तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये हा भव्य दिव्य असा रोड शो केलेला आहे। यावेळी शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते फडणवीस यांच्या रोड शो मध्ये सहभागी झालेले होते। देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील फडणवीसांच्या या रोड शो मध्ये सकाळी उपस्थित होत्या। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये सध्या फडणवीसांचा हा भव्य दिव्य असा रोड शो पाहायला मिळतोय।